नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर इथे असलेल्या पेगलवाडी गावातील शाळकरी विद्यार्थ्यांचा खड्डेमय रस्त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय। रस्त्यावर पडलेले खड्डे आणि दररोज चिखलातून पायपीट करावी लागत असल्याची व्यथा या विद्यार्थ्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून मांडली। नाशिकमधल्या या खड्डेमय रस्त्याचा ज्या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ काढला त्या पेगलवाडीमध्ये जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांच्या आणि नागरिकांच्या समस्या एबीपी माझानं जाणून घेतल्या। विद्यार्थी माझ्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू। दीदी, तुझं नाव काय? स्मिता शीत। कितवीला आहे तू? 5वी। तुझा एक व्हिडिओ व्हायरल होतोय या रस्त्याचा, काय नेमकी तुझी मागणी आहे? तुला काय वाटतंय रस्त्या संदर्भात? तुला रोज रोज काय अडचण येत आहे? आम्हाला शाळेत जायला ड्रेस खराब होतो, अजून चिखल जास्त असल्यामुळे आम्ही फरकून पडतो पुस्तक खराब होतं। आणि आमची हीच इच्छा आहे की आमचा रस्ता नवीन हो। तुला कोणी विचारलं? हो, काय विचारलं? म्हणलं ही का बरं व्हिडिओ काढली? हा, मी म्हणलो हा, आमचा रस्ता खराब आहे म्हणून। बरोबर, त्रास होतो, पावसात जायला लागतं रस्त्यावर। हो, हा, नदी पण आहे तिकडून ना। मग बरं, तू तुझा व्हिडिओ बघितला का? तो हो तयार केलेला व्हिडिओ बघितला? हो तुला सगळ्यांनी विचारलं, मग आता तुला काय वाटतं? रस्ता झाला पाहिजे? हो हा, रोज जायला लागतं रस्त्यावर। हो। काय सांगाल? रस्त्याचा प्रश्न खरं तर ऐरणीवर आहे, शाळकरी विद्यार्थ्यांना प्रश्न मांडावा लागतोय, त्यानंतर खरं तर प्रशासन जागा होत आहे। ऍक्च्युली हा रस्ता पीडब्ल्यूडी कडे मंजूर आहे। पीडब्ल्यूडीचे डेप्युटी इंजिनियर तिकडे आलेले आहेत, ते सांगतील तुम्हाला। अनेक दिवसांची मागणी आहे, खरं तर या विद्यार्थ्यांना दररोज पायपीट करावी लागते। अशा पद्धतीच्या रस्त्यांचा खरं तर शहरालगतचा भाग खरं तर आहे। कुंभमेळ्याच्या अनुषंगानं त्र्यंबकेश्वर अगदी जवळ आहे, असं असताना प्रशासन या वाडीकडे किंवा गावांकडे, खेड्यांकडे लक्ष का देत नाही? नाही, प्रशासनाचं लक्ष आहे, काम मंजूर आहे, काम होईल। 2023-24 मध्ये झालेला रस्ता आहे आणि त्याची पुन्हा एकदा अशी भीषण अवस्था आहे। तर ते तेव्हा पण तो पीडब्ल्यूडीनेच केला होता, त्यांच्याशी बोलून घेऊ आपण पीडब्ल्यूडी। तुम्ही काही कारवाई आता करणार आहे? हो, करणार आहेत, ते करतील आता। तत्काळ हा रस्ता जो आहे तो त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्या ठिकाणी दुरुस्त करावा अशी मागणी खरं तर स्थानिकांच्या माध्यमातून केली जाते। सोबत त्या विद्यार्थ्यांकडनं देखील या सगळ्या रस्त्याची पुन्हा एकदा पुनर्बांधणी व्हावी अशी मागणी जी आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून देखील केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। कॅमेरामॅन किरण कंडरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, त्र्यंबकेश्वर, नाशिक।